अकोल्यात एक दिवसाची भरणारी यात्रा श्री संत सावतामाळी पुण्यतिथी उत्सवानिमित्त ते दरवर्षी सोमवारी शिव कांदा मुळं भाजी अवघी विठाई माझी लसूण मिरची कोथिंबिरी अवघा झाला माझा हरी. आता जे तुम्ही ऐकलं हे की आपले बोल किंवा आपली कविता नाही आहे. यात श्री संत सावतामाळी यांचे लिहिलेले लोकप्रिय अभंग ज्यात की त्यानं आपल्या शेतीच्या कामातच परमेश्वराला पाहिलं. घ्यार भाऊ मग मी वाटच पोर आलतो तर तेवढ्यात पालखी आली. घ्यार बा हे म्हणतात दोरी आली. आता काका ते हटून राहिले तर ते हट्टाय हटून उतरेल. आलोच तर चला म्हटलं प्रसादाचा लाभ घेऊन या म्हटलं. जसा प्रसाद घेऊन बाहेर आलो भाऊ बाहेर तर भीड दिसली मला. आता बया बया म्हटलं भाऊ प्रसाद खाता का ते खूप भीड म्हटलं उठ बा काही कामाची गोष्ट राहिली म्हटलं बा पोट्टी म्हणजे तू क्लिप आता काढतो पण तू आम्हाला काही त्यात घेत नाही म्हणे. म्हटलं अरे भाऊ तू व्लॉग जर एवढा लंबा गेला तर कोण पाहिजे म्हटलं. आजकाल कसं भाऊ सगळे बिजी माणसं झाले. जाऊ द्या बा ते बाकीची गोष्टी काही आपण करत नाही पण तुम्हाला सांगतो यात्रा आपण लहानपणीपासून पायात येऊ राहिलो. पण तुम्हाला सांगतो का या वर्षी जरा वेगळंच वाटलं मला. कारण का आपले गळी म्हणत ना की यात्रा पहिल्यापेक्षा जास्त आणि जास्त गर्दी भरलेली दिसू राहिली इथं म्हणून घ्या पाहून मग आली कधी पालखी. मग आपल्या गळीचा सेवेचा हात मागणी राहत ना. आता परंपरेनुसार विषय कसा असते माहिती का यात्रा झाला की माणसाला कसं खाली हात जाऊ नये. 10 रुपयाची काय वस्तू काय होईना पण घेऊन जाऊ माणसं. पण आता दादा जोडकीचे असल्यामुळे आपले 10 रुपये खर्च झाले बा. सांगा रे गळ्यो काय म्हणावं आता. अशीच असते यात्रा.